आज मी बनवणार आहे पावभाजी. गार्गीची फेवरेट. खूप दिवसापासून चाललं होतं, मम्मा पावभाजी बनव. म्हटलं बनवते. काय मग पप्पांनी सगळ्या भाज्या आणल्या. बनवते मग. फ्लावर, टोमॅटो, बटाटा, गाजर स्वच्छ धुवून घेतलं सगळं. बटाटे कापून घेतले. बटाटा पाण्यामध्ये टाकला. फ्लावर फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याच्यामध्ये आळ्या असतात. त्यामुळे मीठ टाकून मी ते धुवून घेतलं. आणि कुकरला लावणार आहे आता. बटाटा, फ्लावर, गाजर, सिंपल अशी घरगुती पावभाजी आहे. तुम्हाला आवडते का सांगा, कारण माझ्या मुलीला तर खूप मी बनवलेली पावभाजी आवडते. एवढी काय मला परफेक्ट येत नाही, जशी येते तशी आपली बनवली. कुकरला लावून घेतले भाज्या. तोपर्यंत टोमॅटो वगैरे स्वच्छ धुवून कट करून घेते. शिमला मिरची धुवून घेतली. तर चांगलं बारीक कट करून घ्यायचं. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि टोमॅटो मिक्सरमधून काढून घ्यायची पेस्ट छान. तोपर्यंत इकडे कुकरच्या शिट्ट्या होतात. छान वास येतोय भाज्या शिजल्याचा. गार्गीचं चालू आहे मध्ये मध्ये हेल्प करायचं, मम्मा मी हेल्प करते म्हणून. तिचं तसंच असतं, काय करायला लागले की मध्ये मध्ये येणारच. कढई ठेवली, नंतर त्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची, कढीपत्ता छान परतून घ्यायचं. थोडंसं बटर पण टाकले मी त्याच्यामध्ये. भाज्या मॅश करून घेतल्या आणि अद्रक लसूण पेस्ट टाकली. त्याच्यानंतर त्यात टोमॅटो पेस्ट टाकली. छान मिक्स करून घ्यायचं. छान परतू द्यायचं. खमंग येते मस्त वास. त्यात हळद, तिखट, सुहाना पावभाजी मसाला खूप छान लागतो. सुहानी पावभाजी मसाला मला तर तोच आवडतो. मॅश केलेल्या भाज्या ॲड करायच्या. झाली साधी सिंपल घरगुती पावभाजी. तुम्ही कशी बनवता सांगा कमेंटमध्ये. चला बाय. या खायला मस्तपैकी पावभाजी गरमागरम.